तिनं त्याला थोबाडीत मारली। कदाचित तिच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं ही गोष्ट किरकोळ होती, मात्र सार्वजनिक ठिकाणी एका मुलीनं कानाखाली मारणं ही गोष्ट त्याच्यासाठी प्रचंड अपमानास्पद होती। त्यामुळे त्यानं असं काही पाऊल उचललं की त्याचं संपूर्ण कुटुंब आज दुःखात बुडून गेलंय। घटना बीडमधली आहे। बीडमध्ये 13 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या आसपास मोहा गावातील तरुण चंद्रहार शिंदे याला त्याच्याच गावातील एका तरुणीनं करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष कानाखाली मारली। भर रस्त्यात झालेल्या अपमानामुळे आणि लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे चंद्रहार नैराश्यात गेला। आपण कोणालाही तोंड दाखवू शकत नाही, आपला अपमान झालाय या विचारानं त्याच्या मनात प्रवेश केला आणि 14 मे रोजी सायंकाळी चंद्रहारनं आपले वडील राजेश भाऊ शिंदे यांना फोन करत हा माझा शेवटचा फोन कॉल असेल, यापुढे माझा फोन येणार नाही असं म्हणत फोन कट केला। यामुळे घाबरलेल्या चंद्रहारच्या वडिलांनी कुटुंबातील इतर सदस्यांना ही गोष्ट सांगत चंद्रहारचा शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र त्याचा फोन बंद असल्यानं शोध घेण्यात अडचण येत होती। तोवर चंद्रहारनं फोन कट केल्यानंतर मौजे करेवाडी गावातील मुंगळ्याचा माळ इथं जाऊन तिथल्या एका लिंबाच्या झाडाला दोरीनं गळफास घेत आपलं जीवन संपवलं। ही गोष्ट चंद्रहारच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी मुंगळ्याच्या माळाकडे धाव घेतली। या प्रकरणानं सार्वजनिक ठिकाणी मुलीच्या दृष्टीनं फक्त एक कानाखाली मारणं इथपर्यंत मर्यादित असणारी घटना एखाद्याला आयुष्यातून कशी उठवू शकते ही चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे। या घटनेच्या निमित्तानं मागील आठवड्यात लिफ्टमध्ये एक महिला आणि मुलामध्ये किरकोळ धक्का लागण्याच्या कारणावरून झालेली मारामारीचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं। या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुमची या घटनेबाबत काय मत आहे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा।